हॅलो फ्रेंड्स, माझं यूट्यूब चॅनल सोनी ट्युटोरियलवर तुमचं मनपूर्वक स्वागत आहे. आज आपण हीच 221 उद्याच्या पेपरसाठी IMP बघणार आहोत. त्याआधी तुम्ही माझ्या चॅनलवर जर नवीन असणार तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये शेअर करा, जेणेकरून दुसऱ्याला पण या IMP व्हिडिओचा फायदा मिळेल. तर सर्वात आधी सर्वांसाठी सॉरी, मला खूपच लेट झालं व्हिडिओ अपलोड करण्यासाठी, कारण मला इमर्जन्सी कामासाठी बाहेर जावं लागलं होतं आणि आल्यावरती नेमकी टॅबची चार्जिंगसुद्धा कमी आहे. जेवढं होईल मी तेवढा तुमचा अभ्यास IMP सांगण्याचा प्रयत्न करेल. तर मनपूर्वक सर्वांसाठी सॉरी. पुढच्या पेपरचा मी लवकरच व्हिडिओ अपलोड करण्याचा प्रयत्न करीत राहील. आणि आता कामं असल्यामुळे मी चार्जिंग करून पुन्हा एकदा तुमचा व्हिडिओ नाही घेऊ शकत, म्हणून जेवढी चार्जिंग आहे तेवढं मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करते. आणि माझ्याकडे बुक्स नसल्यामुळे मी ऑनलाईन ही बुक्स याच्यावरती डाउनलोड केलं आणि मग मी त्यातून तुम्हाला त्याची IMP सांगत आहे. पण आता माझ्याकडे डाउनलोड केलेलं बुक्स आलं आहे, तर यापुढे मी या टॅबमधून तुमचा अभ्यासाचा व्हिडिओ घेत राहील. तर चला आता आपण IMP प्रश्नाला सुरुवात करूया. आणि तुम्हाला सर्वांना माझ्याकडून बेस्ट ऑफ लक. सर्वांनी चांगला पेपर लिहा. नाही आला तरी मनाच्या भाषेत लिहा. शब्दांचे अर्थ लक्षात ठेवा, म्हणजे तुम्ही मनाच्या भाषेत वाक्यरचनेत थोडेसे व्यवस्थित लिहू शकणार. पॉईंट्स लक्षात ठेवा, तसं मी तुम्हाला पुढे सांगतच आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, बघा, आपला घटक क्रमांक आहे 18व्या शतकातील वसाहतवादाचा अर्थ. तर मग हे ना, पहिला जो लेसन असतो कोणत्याही बुक्सचा, तर पहिल्या लेसनमध्ये आपल्याला प्रश्न त्यातून येतोच. पहिला, दुसरा, तिसरा, चौथा, पाचवा. तर तुम्हाला मी IMP टॉपिक सांगते, त्याच्यावर तुम्ही व्यवस्थित अभ्यास करून जायचं आहे. आता यापुढे मी याच्यावरती व्हिडिओ पण अपलोड करेल, कारण माझ्याकडे बुक्स नव्हतं म्हणून मी याची व्हिडिओ अपलोड करत नव्हती. त्याच्यामुळे मी तुमचा मी ह्याच्यात अभ्यास घेतला नाही आहे, पण मी तुम्हाला याच्यातून IMP टॉपिक सांगते. तर हे जे स्टार केलेले असतात ना, या स्टारवरतीच आपल्याला प्रश्न विचारले जातात. तर पहिल्या लेसनमध्ये हे स्टार केलेलं आहे. युरोपीय राष्ट्रांना नव्या जलमार्गाची का गरज वाटली आणि त्यासाठी त्यांनी कोणते प्रयत्न केले हे स्पष्ट करता येईल. तर हे आपल्याला प्रत्येक लेसनमध्ये आपल्याला जे पॉईंट्स दिलेले असतात ना स्टार, त्याच्यावर वाचायचं आहे. तर तुम्हाला पहिला लेसन, दुसरा लेसन प्रत्येकाचे IMP टॉपिक वाचायचे आहे. ते कोणताही प्रश्न फिरून विचारू शकता. त्याच्यासाठी तुम्ही मागच्या पण वर्षाच्या प्रश्नपत्रिकेचे ॲनालिसिस करू शकता, की कोणकोणते प्रश्न डबल डबल आलेले आहेत, त्यातून तुम्ही निवडून तसे त्याचा अभ्यास करून जाऊ शकता. तर तुम्ही बघू शकता इथं गोषवारा, एक नव्या सागरी मार्गाचा शोध, मसाल्याचे पदार्थ, 16व्या शतकातील, हे सगळे स्टार केलेले दिसत आहे का तुम्हाला? तर याच्यावरती तुम्ही अभ्यास करायचा मनाच्या भाषेमध्ये आणि व्यवस्थित लिहायचं. म्हणजे काही गोष्टी याच्यातूनच तुम्हाला लिहाव्या लागतील लक्षात घेऊन. कारण की इतिहास म्हटल्यावर मनाच्या भाषेत नाही, याच्यातूनच तुम्हाला वाक्यरचना करून लिहावं लागणार आहे. त्यावेळेस त्यासाठी तुम्ही अजून हे जे शब्दार्थ असतात ना, याच्यावरती लक्षात ठेवायचे. म्हणजे याच्यावर तुम्हाला कळतं की ते कोणत्या याच्यावरती तुम्हाला आधारित लिहायचं आहे. पौर्वात्य, पूर्व दिशेकडील म्हणजे धर्मयुद्ध म्हणजे काय, तर हे पण तुम्ही वाचून जायचं आहे. त्यानंतर आहे पुढचा घटक क्रमांक 2. तर याच्यातसुद्धा तुम्हाला स्टारवरचं वाचून जायचं आहे. नवे भौगोलिक शोध, व्यापारी क्रांती व आर्थिक परिणाम, हे एखाद्या वेळेस येऊ शकतं तुम्हाला. नंतर नवी पिके, गुलामाचा व्यापार. 1 मिनटं. पहिल्या लेसनमध्ये तुम्हाला पहिल्या लेसनमध्ये ना वसाहतवाद्याची व्याख्या, ती वाचून जायची. नंतर आहे तर हे जे आहे ना स्टार, हे सगळे वाचून जायचे. याच्यावरती लक्षात ठेवायचे थोडी त्याची माहिती. पुढचं आहे इंग्लंड अमेरिकेतील आर्थिक धोरण, इंग्लंड व्यापार सिद्धांत. हे नंतर आहे ब्रिटिश प्रकारचा माल बनविण्यास वसाहतींना बंदी, स्पर्धा टाळण्यासाठी निर्बंध, हे सर्व वाचून जायचं. त्याचे अर्थ लक्षात ठेवायचे. शब्दांवरती अर्थ कळले म्हणजे तुम्ही मनाच्या भाषेत नीट लिहू शकता. पुढचं लेसन आहे अमेरिकन राजक्रांती.
तर तुम्हाला प्रत्येक लेसनमध्ये एक एक दोन दोन प्रश्न येतात, पण पहिल्या आणि दुसऱ्या लेसनमध्ये तुम्हाला जास्त विचारले जातात प्रश्न. त्याच्यावरती एक एक दोन दोन प्रश्न. बोस्टन शहरात दंगली, वसाहतीचे आंदोलन, विविध टप्पे. परत इथे स्टार दिलेलं आहे ना, हे पण पुन्हा नीट याच्यावरच आधारित वाचून जायचं. त्याच्यावरच प्रश्न येतात. अमेरिकन वसाहतीचे क्रांतियुद्ध, नंतर काय बंकर हिलची लढाई, हे वाचून जायचं. ब्रिटिश शासनाचे भाडोत्री सैन्य. परत हेच पॉईंट्स दिलेत. याचे पण शब्दार्थ. नंतर पुढचं आहे 5वा फ्रेंच क्रांतीचे कारणे. मग फ्रान्स भौगोलिक, राजकीय भौगोलिक. मग याच्यात पण आहे हे स्टार केलेले. सामाजिक कारणे. शक्यतो जानेवारी महिन्यामध्ये आणि जूनच्या ज्या परीक्षा असतात त्या दोघांचे प्रश्नोत्तर वेगळे काढतात त्याच्यामुळे तुम्ही मागच्या जे असतात जानेवारी महिने झालेली परीक्षा त्याची तुम्ही ॲनालिसिस करा आणि त्याच्यातून तुम्ही प्रश्न थोडे निवडून काढा. तर हे आहे आर्थिक कारणे, स्टार केलेले, हे वाचायचं. पहिल्यांदाच मी लॅपटॉपवर व्हिडिओ तयार करीत आहे. जमतं की नाही काय माहिती. बघा, मॉन्टेस्क्यू तुम्हाला व्यवस्थित दिसतंय का? कॅनी. नंतर परत विचारवंतांचे कार्य. आता हा तक्ता म्हटल्यावरती याच्यातलं पण थोडं वाचून घ्यायचं. हे स्टार केलेले हा महत्त्वाचा आहे. फ्रेंच क्रांतीची कारणे, याच्यावरती प्रश्न येऊ शकता. नंतर आहे पुढचा लेसन क्रांतीचं उदक. क्रांतिकाळातील घटना. टरगॉटची नियुक्ती, ते महत्त्वाचं आहे. स्टेटस जनरलची सभा. पुन्हा इथे स्टार केलेले आले बघा. याच्यातून तुम्ही अभ्यास करून जायचं टॉपिकवरती. याच्या आधारित प्रश्नोत्तर विचारता. स्टार केले म्हणजे ते महत्त्वाचे, म्हणूनच त्याच्यावरती अभ्यास येतो, परीक्षा येतात. राज्यघटनेचे गुण दोष. 16व्या लुईचा वध. जिरोदिस्त आणि जॉकबिन पक्षाचं असतं, हे वाचून जायचं. नंतर पुढचं कोणतं आहे? क्रांती नाही, डॉटनबद्दल थोडं वाचून जायचं, येऊ शकतं. फ्रेंच क्रांतीचे महत्त्व वाचून जायचं, तेच आलेलं इथे. क्रांतीचे लोक आहेत. पुढचं आहे पुढचा लेसन आहे क्रांतीपूर्वचा रशिया. याच्यामध्ये आहे क्रांतिकारी उठावाबद्दल विचारू शकता किंवा कर्तव्यशून्य दुसरा निकोलोस, त्याच्यावर विचारू शकता. नंतर स्थिती पण विचारू शकता, क्रांतीपूर्व काळातील आर्थिक स्थिती. बुदास मुक्तीचा कायदा, पिसलेला बुदास, हे पण वाचून जायचं. कोणताही प्रश्न ते फिरवून टाकू शकता, म्हणून जे स्टार केलेलं आहे त्याच्यावरती तुम्ही आधारित व्यवस्थित लक्षात ठेवायचं. इथं पण क्रांतीपूर्व रशिया आहे, हे सर्व मुद्दे व्यवस्थित वाचून जायचे. सर्वांचे अर्थ लक्षात ठेवायचे, म्हणजे तुम्ही मनाच्या भाषेत व्यवस्थित उत्तर लिहू शकता. अलेक्झांडर हर्झेनबद्दल वाचून जायचं.
इतिहासाची भौतिक मीमांसा. नंतर हे IMP टॉपिक्स वाचून जायचे. क्रांतिकाळातील घटना. तर तुम्ही असं प्रत्येक लेसनमधून असं तुम्हाला अभ्यास करून जायचा आहे याच्यातल्या. कारण लॅपटॉपची चार्जिंग कमी आहे, बंद होऊ शकतो. ड्युमाचे 2 वेळा विसर्जन हे वाचून जायचं. बाहेर गेली असल्यामुळे काही कारणाने लवकर उशीर झाला घरी यायला, तर सॉरी सर्वांना. उशिरा तुम्हाला व्हिडिओ अपलोड करणार आहे. झारी नव राजपुतीन हे वाचून जायचं. याच्यातले स्टार वाचून जायचे. स्टार केलेलं महत्त्वाचं असतं. नंतर आहे सोव्हिएत सरकारचे सत्याग्रहण हे वाचून जायचं. याच्यातले पण स्टार वाचायचे. नंतर रशियन क्रांती आणि भारत, त्याचा अभ्यास करायचा. पुढचं आहे शब्दार्थ लक्षात ठेवायचे. त्या आधारित तुम्ही मनाच्या भाषेत व्यवस्थित पेपर लिहू शकता, किंवा त्याचा सारांश असतो तो थोडाफार वाचायचा. त्याच्याने पण लक्षात येतं व्यवस्थित पटकन. नंतर आहे दुसरं पुस्तक, औद्योगिक क्रांती, युरोपीय राष्ट्रवादी आणि साम्राज्यवाद. भांडवलशाही अर्थ व स्वरूपचा अभ्यास करून जायचा. भांडवलशाही व्यवस्था याच्यात पण हे स्टार केलेलं, त्याचे टॉपिक्स वाचून जायचे. नंतर आहे हे स्टार केलेलं, त्याच्यात परत त्याचे अर्थ आणि स्वरूप. औद्योगिक क्रांती म्हणजे काय प्रश्न येऊ शकतो, आपण वाचून जायचा. नंतर आहे विज्ञान विस्तार. आपण येऊ शकतो असा प्रश्न की औद्योगिक क्रांती व नवी ऊर्जा साधने, म्हणजे नवीन आणि जुनं, औद्योगिक क्रांती व नवीन ऊर्जा साधने असं विचारू शकता. पिडमॉटच्या सुधारणा अभ्यास करून जायचा. नंतर हिचे पण हे IMP वाचून जायचे स्टार. नंतर आहे पुढचा लेसनचं नाव दिसत नाही आहे, विस्तार कारणे व परिणाम. वसाहतवाद याच्यात पण स्टार केलेला अभ्यास करून जायचा. याच्यात ब्रिटनचा साम्राज्यवाद विचारू शकता. नंतर आफ्रिका भौगोलिक स्थिती वाचून जायचं.
पोर्तुगाल आणि स्पेनच्या वसाहती अभ्यास करून जायचा. हे पण महत्त्वाचे विभाजनाचे परिणाम. चीनची पिळवणुकीचा अभ्यास करून जायचा. याच्यात पण स्टार दिले, त्याच्यावरती लक्षात घ्यायचे पॉईंट्स. इथल्या पण स्टारचे लक्षात घ्यायचे. इथल्या पण पॉईंट्स लक्षात ठेवायचे. कामगार चळवळी वाचून जायचं. लोकशाहीच्या नव्या संकल्पना. संसदीय सुधारणाची गरज. हा पण महत्त्वाचा आहे. चार्टिस्टच्या मागण्यांची पूर्ती. हे नाही येणार. याच्यात पण स्टारचा अभ्यास करायचा. हे पण महत्त्वाचं आहे. क्रांती म्हणजे काय, क्रांती प्रक्रिया. काय समाजवादी. आर्थिक आणि सामाजिक परिणाम वाचून जायचं. पहिले महायुद्धपूर्व स्थिती व कारणे ते पण वाचून जायचं. लेसन दुसरा या घटक 10 संक्षिप्त आढावा. बुक्स खूप मोठं आहे, तर तुम्ही व्यवस्थित सगळं पॉईंट्स वाचून जायचे. मनाच्या वाक्यरचनेत अर्थ समजून लिहायचं. पुस्तक 3 आशिया खंडातील राष्ट्र चीन आणि जपान. चीनचा ऐतिहासिक वारसा, त्याच्यात ते स्टार केलेले. नंतर प्रत्येक 3 बुक्समधून तुम्हाला कोणते प्रश्न येऊ शकता. दुसरा लेसन अप्पूच्या व्यापाराची सुरुवात पण वाचून जायचं. त्याच्यातले स्टार वाचून जायचे. नंतर नेमका आता लॅपटॉप बंद होईल. सॉरी, 2-3 लेसन राहिले सांगायचे, पण मी माझ्या काही प्रॉब्लेममुळे पुढे घेऊ नाही शकत अभ्यास. तर तुम्ही अशा पद्धतीने फॉलो करायचं शेवटचे. तर हे जे शेवटचे लेसन राहिले आहेत मित्रांनो, त्याचेसुद्धा तुम्हाला तसंच पॉईंट्सनुसार अभ्यास करायचा आहे स्टारप्रमाणे. तर मी बाहेर गेल्यामुळे तुमचा व्हिडिओ अपलोड करायला उशीर होत आहे. आणि आता माझे काम असल्यामुळे मी तुमचं पुढे टॅबची चार्जिंग करून तुमचा अभ्यास घेऊ नाही शकत. तर मी पुढचा व्हिडिओ लवकर अपलोड करायचा प्रयत्न करेल, मराठी 210चा. तर तुम्ही मी सांगितलेल्या IMP प्रमाणे अभ्यास करून व्यवस्थित काही मागच्या वर्षाच्या प्रश्नपत्रिकांचे ॲनालिसिस करून उद्याचा पेपर छान लिहा. सर्वांना बेस्ट ऑफ लक. पुन्हा एकदा सॉरी सर्वांसाठी. पुढच्या वेळेस मी लवकर व्हिडिओ अपलोड करण्याचा प्रयत्न नक्कीच करेल. मला काही कारणामुळे बाहेर जावं लागलं, इमर्जन्सी, त्याच्यामुळे सर्वांसाठी परत एकदा सॉरी.